हॅलो गर्ल्स आणि गाईज, तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय का? काय म्हणताय तुम्ही? आज गुढीपाडवा आहे, तुम्हाला माहितीये ना? मराठी नववर्षाची सुरुवात होते या दिवशी. सो मग तुमच्यापर्यंत आवाज पोचत असेल तर जरा कळू द्या मला की तुम्ही आलाय ऑनलाईन. हे आपण कालपर्यंत कॅपिटल बजेटिंग बद्दल बघत होतो आणि त्यातली एक खूप मोठी मेथड जी होती ती बघितली होती. तुम्ही मला त्या मेथडचं नाव सांगू शकाल का रे? कुठला क्रायटेरिया होता पहिला? आठवत नाहीये का काय? लेट्स जस्ट वेट फॉर फ्यू मिनिट्स सो दॅट अदर्स कॅन जॉईन. बघूया किती लोक आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जॉईन होत आहेत ते. जुईमा, तू बोलतेस तर मला ऐकू नाही येते बाळा, जर तू काही बोलत असशील तर. लेट्स स्टार्ट टुडेज सेशन. आपण कॅपिटल बजेटिंग बद्दल बघत होतो. त्यातली पहिली मेथड बघितली होती. लेट मी टेक यू टू द नोट्स पार्ट. आपण दुसरा क्रायटेरिया किंवा दुसरी मेथड बघणार होतो, नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल तर आपण यातली पहिली मेथड बघितली होती, दॅट इज पेबॅक पिरियड मेथड, PBP मेथड. ज्याच्यात त्याला पे आउट पिरियड मेथड म्हणतात, पे ऑफ पिरियड मेथड म्हणतात. आणि ज्याच्यात आपण बघितलं होतं पेबॅक पिरियड हा एका फॉर्म्युलाने काढला जातो की तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट कधी रिटर्न मिळेल ह्यावर. आणि तो फॉर्म्युला असतो इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटले डिवायडेड बाय अॅन्युअल कॅश फ्लो. ओके. आणि यातही दोन प्रकार असतात. एक असतं युनिफॉर्म अॅन्युअल कॅश इनफ्लो, म्हणजे दरवर्षी सेम अमाऊंट आपल्याला मिळेल त्या प्रोजेक्ट मधनं. वेअर ॲज वॅरिंग अॅन्युअल कॅश इनफ्लो. हे दोन्ही जर मॅथमॅटिकल पद्धतीत कसे सोडवता येतील हे आपण बघितलंय PBP काढायला. आणि आपण हे बघितलंय की आपण एक कमीत कमी PBP ज्याचा असेल, पे बॅक पिरियड, ते आपल्यासाठी जास्त हेल्पफुल असतं. समजा मी एक ठरवू शकते एक बेस लिमिट की मला 7 वर्ष चालणार आहे माझी रिटर्न मिळायला इन्व्हेस्टमेंट, देन दॅट वुड बी माय PBP मॅक्झिमम लिमिट. बरोबर. आणि मग त्याच्या खाली PBP ज्यांचा आहे त्या प्रोजेक्टमध्ये मी इन्व्हेस्ट करेन. अदरवाईज ज्यांचा मोठा असेल ते प्रोजेक्ट रिजेक्ट होतील, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केली जाणार नाही. सो दॅट वॉज अबाउट PBP, पे बॅक पिरियड मेथड. आपण हेही बघितलं, वॅरिंग कॅश इनफ्लो असतील तर आपण क्युम्युलेटिव्ह सम घेतो कॅश इनफ्लोज त्या प्रोजेक्ट मध्ये येणारी. आणि ज्या प्रोजेक्ट मध्ये लवकरात लवकर कॅश इनफ्लो आपल्या इनिशियल इन्व्हेस्टमेंट पर्यंत पोहोचतो, त्याची सम पोहोचते, तर तो प्रोजेक्ट आपण ऍक्सेप्ट करतो. जसं तुम्ही या समोरच्या एक्झाम्पल मध्ये बघत असाल की इथे ए प्रोजेक्टला 4th इयरला 5 लाखची इनिशियल इन्व्हेस्टमेंट कव्हर होते, वेर ॲज बी प्रोजेक्ट मध्ये मात्र 3rd इयरलाच कव्हर होते. सो माझा PBP जो आहे तो बी साठी 3 वर्ष, ए साठी 4 वर्ष आहे. सो आय विल प्रिफर प्रोजेक्ट बी ओव्हर प्रोजेक्ट ए. आपण त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स पण बघितले होते मी, आणि तरीही कशा प्रकारे PBP ही वाईडली अडॉप्टेड आहे ते बघितलं होतं. आता आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड पर्यंत पोहोचणार आहोत. ओके. मला वाटतं आज तुम्ही 10च्याच संख्येत पोहोचू शकाल. सगळ्यांना छानपैकी असं म्हणू की बाधलाय तुमचा गुढीपाडवा असं म्हणू आपण. ठीक आहे, हरकत नाही. लेट्स स्टार्ट. द नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड इज वन ऑफ द मोस्ट वाईडली युज्ड इन्व्हेस्टमेंट मेथड, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणे वापरली जाणारी इन्व्हेस्टमेंट मेथड आहे. या नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही अशा प्रकारे डिफाईन केली जाते की देर इज डिफाइंड ॲज द डिफरन्स बिटवीन डिस्काउंटेड व्हॅल्यू ऑफ ऑल नेट कॅश फ्लोज, दॅट इज इनफ्लोज अँड आउटफ्लोज, and the discounted present value and the initial investment of the project. मला माहितीये पहिल्यांदा काहीही लक्षात येणार नाहीये, नो वरीज, आपण नीट बघणार. सो नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही कशाने डिफाईन केली जाते, तर हा एक डिफरन्स आहे. डिफरन्स कशामधला आहे, तर नेट कॅश फ्लो म्हणजे येणारी कॅश आणि जाणारी कॅश, दॅट इज इनफ्लो आणि आउटफ्लो. आणि म्हणजे आपण असं म्हणू डिफरन्स बिटवीन द डिस्काउंटेड व्हॅल्यू ऑफ ऑल नेट कॅश फ्लोज, इनफ्लोज अँड आउटफ्लोज, ज्याला दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणू शकतो डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू
and the initial investment project. So DPV, that is discounted present value and the initial investment project. Okay. सो तुम्ही हा जर समजा नेट प्रेझेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला बघितला तर नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू बघा इथे दिसतोय हा डिफरन्स आहे कारण म्हणून आपण बघतो डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट दॅट इज आय. ओके इथे बघा दिलंय नेट प्रेझेंट व्हॅल्यू, डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटले ऑफ द प्रोजेक्ट. ओके पण प्रश्न असा आहे की आपल्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट एक वेळ कळेल, डीपीव्ही कशी शोधणार, डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू ही कशी शोधणार. सो डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो. ओके लेट मी टेक यू टू दिस फॉर्म्युला विच इज इन फ्रंट ऑफ अस नाउ. ओके आपल्याला एनपीव्ही काढायचं आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यू प्रोजेक्टची. सो दॅट इज एनपीव्ही इज इक्वल टू डीपीव्ही डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटले आय. पण डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला सम घ्यावी लागते, सम टोटल. ओके आता ही कसली सम टोटल आहे, तर ही सम टोटल आहे, जस्ट अ मिनिट. ओके ही सम टोटल आहे टेकिंग अ discounted sum of the stream of net income, that is cash flows during the expected lifetime of the project. म्हणजे ओव्हरऑल एखादा प्रोजेक्ट 20 वर्ष चालणार आहे असं जर इमॅजिन केलं तर 20 वर्ष त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला किती इन्कम मिळेल, कसं इन्कम मिळेल याची सम घ्यायची असते. ओके दॅट मीन्स डीपीव्ही इज इक्वल टू R1 अपॉन 1 प्लस आर plus R2 upon 1 plus R square plus R3 upon 1 plus R cube plus go on till Rn upon 1 plus R bracket raised to n. म्हणजे सोपं सांगायचं झालं तर यात काय काय बघा, डीपीव्ही इज अ डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू, तुमच्यापर्यंत आता लक्षात आलं असेल. आर हा अॅन्युअल कॅश फ्लो आहे म्हणजे वर्षाचा कॅश फ्लो. थोडक्यात वर्षभरात आपल्याला त्या प्रोजेक्टमधनं किती पैसे मिळणार आहेत हे आपल्याला आर वरनं कळतं. सो R1 म्हणजे पहिल्या वर्षात किती पैसे मिळतील, R2 म्हणजे दुसऱ्या वर्षात किती मिळतील, R3 म्हणजे तिसऱ्या वर्षात आणि असं. ओके देन देर इज दिस स्मॉल आर दॅट इज डिस्काउंटेड रेट. ओके म्हणजे थोडक्यात इंटरेस्ट रेट, जे आपण इन्व्हेस्ट केलंय त्याच्यावरती आपल्याला कसा इंटरेस्ट मिळेल, थोडक्यात आपल्याला इंटरेस्ट किती मिळेल याच्यावरती तो असतो. आणि छोटा आर म्हणजे इंटरेस्ट रेट आहे किंवा डिस्काउंट रेट आहे आणि मोठा आर म्हणजे आपला अॅन्युअल कॅश फ्लो आहे. याच्यावरनं आपल्याला फॉर्म्युला तयार झालाय की R1 अपॉन 1 प्लस आर प्लस R2 अपॉन 1 प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस R3 अपॉन 1 प्लस आर ब्रॅकेट क्यूब सो ऑन सो फॉर टिल तुमचं ओव्हरऑल प्रोजेक्टची लाईफ टाईम किती आहे. सो मे बी n इयर्स, मे बी 7 इयर्स, तो R7 अपॉन 1 प्लस आर ब्रॅकेट रेस टू 7. ओके आणि मग सो n ही तुमची लाईफ ऑफ अ प्रोजेक्ट आहे जे आपण म्हटलं ते. आणि त्यामुळे तुम्हाला होपफुली हा फॉर्म्युला कळतो, एनपीव्ही इज इक्वल टू डीपीव्ही मायनस 1 सॉरी मायनस आय दॅट इज इनिशियल इन्व्हेस्टमेंट. ओके सो मी तुम्हाला ह्याच्या थोड्याशा पुढच्या भागात घेऊन जाते बिकॉज दिस वॉज थेरॉटिकल. मी तुम्हाला सांगेन की हा फॉर्म्युला लिहून घ्या. या पॅचमध्ये तुम्हाला 2 फॉर्म्युले दिसून घेतात. ओके पहिला फॉर्म्युला हा NPV that is net present value is equal to DPV minus I that is discounted present value minus initial investment outlay. ओके आणि ऑफ द प्रोजेक्ट. आणि दुसरा फॉर्म्युला आहे डीपीव्ही काढण्याचा दॅट इज डीपीव्ही इज इक्वल टू R1 अपॉन 1 प्लस आर प्लस R2 अपॉन 1 प्लस आर. हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही लिहून घेता असं जर म्हणत असाल तर मी तुमच्यासाठी वेट करणार आहे. आर यू रायटिंग दिस फॉर्म्युला? येस मॅम. ओके कूल. प्लीज लिहून घ्या हे दोन्ही फॉर्म्युले. गुड. सो दॅट आता आपण फॉर्म्युले लिहून घेतले. आपण सिम्पली असं म्हणू शकतो की आपण आता ह्याच्या पुढच्या
ऍक्च्युली हा फॉर्म्युला कसा वापरायचा हे बघणार. ओके, सो म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला कळला की आपल्याला एनपीव्ही इज इक्वल टू डीपीव्ही मायनस वन, नॉट वन, इनिशियल इन्व्हेस्टमेंट आय वापरायचं असतं. सो डीपीव्हीचा फॉर्म्युला तर हा होता, बरोबर आहे, असा आर एन पर्यंतचा. मायनस आय हा पुढचा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेला गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात मगाशी जी डीपीव्ही काढण्याची पद्धत आपण बघितली, तीच पद्धत वापरून आपण हा टोटल डीपीव्ही काढला. ओके, आणि त्यातून आय म्हणजे आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट वजा केली. तुमच्या लक्षात येत आहे? वरचा फॉर्म्युला एनपीव्ही इज इक्वल टू डीपीव्ही मायनस आय, हाच फक्त वेगवेगळ्या डीपीव्हीचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करून तिथे दाखवलाय. ओके, आणि याच्यासाठी आता त्यांनी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, लिहून घ्या हे एक्झाम्पल. मी तुम्हाला सांगते. एक्झाम्पल काय आहे की तुमचा अॅन्युअल रिटर्न हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टची लाईफ किती आहे? 3 वर्ष आहे. ओके, आणि अॅन्युअल रिटर्न म्हणजे दरवर्षी मिळणारा पैसा हा 50,000 म्हणजे R1, 25,000 म्हणजे R2 आणि 10,000 म्हणजे R3 असा आहे. सो तुमच्या प्रोजेक्टमध्ये N म्हणजे 3 आहे, बरोबर. R1 म्हणजे 50,000 आहे, R2 म्हणजे 25,000 आहे आणि R3 म्हणजे 10,000 आहे. ओके, सो तुमच्या लक्षात येत आहे की आपण हे डिफाईन केलं. आता डिस्काउंट रेट म्हणजे इंटरेस्ट रेट किती आहे? 10% पर ॲनम. आता हे पर्सेंट मध्ये आपल्याला आर वापरताना तो पॉइंट मध्ये वापरायला लागतो. सो 10% लिहिताना आपण असं लिहितो ना, 10 डिवायडेड बाय 100, बरोबर. म्हणजेच हे डेसिमल पॉइंट मध्ये मी कसं लिहिते सांगा बरं, कोणी सांगू शकाल? डेसिमल पॉइंट मध्ये कसं लिहायला लागेल मला? 0.1 करेक्ट, किंवा 0.1 किंवा 10. पुढच्या शून्याला काही किंमत नसते पॉइंट पुढच्या, पण ठीक आहे आपण ते लिहून ठेवूया. ओके, तुमचं इथे सेम राहण्यासाठी खाली द इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटले इज ऑफ द प्रोजेक्ट इज 70,000. म्हणजे आय तुमचा किती आहे? 70,000. मग मला सांगा, फॉर्म्युलामध्ये वापरायच्या सगळ्या गोष्टी मिळाल्या का रे तुम्हाला? R1 मिळाला, R2 मिळाला, R3 मिळाला, N मिळाला 3. Yes, ma'am. येस. मग आता फॉर्म्युलामध्ये घाला आणि सॉल्व्ह करून दाखवा मला की नेट प्रेझेंट व्हॅल्यू किती येणार आहे याची ते. मी तुम्हाला वेळ देते तो सॉल्व्ह करायला. सो आपण जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही ओव्हरऑल उत्तर सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला 3628.83 एवढी एनपीव्ही आली. आणि रूल प्रमाणे विच इज आपण असं म्हणू शकतो की रूल प्रमाणे तुमची एनपीव्ही म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही जर पॉझिटिव्ह असेल तर तो तुमचा प्रोजेक्ट वर्थवाईल असतो. वेरॅज एनपीव्ही निगेटिव्ह असेल तर तो प्रोजेक्ट वायबल नसतो. दॅट मीन्स यू शुड नॉट इन्व्हेस्ट इन दॅट प्रोजेक्ट. So according to this criteria, if NPV of the project is positive, that means project adds more to the revenue than to the cost and therefore the project should be acceptable. जर NPV पॉझिटिव्ह असेल तर त्याचा अर्थ असा असतो की प्रोजेक्ट हा जो आहे त्यात केलेली इन्व्हेस्टमेंट आणि तो प्रोजेक्ट जसा रन होतोय त्यातून आपल्या रेव्हेन्यू मध्ये वाढ होईल, म्हणजे आपल्या इन्कम मध्ये वाढ होईल आणि कॉस्ट मध्ये कमी वाढ होईल. थोडक्यात आपल्याला फायदा होईल आणि म्हणून हा प्रोजेक्ट ऍक्सेप्टेबल आहे. वेरॅज सेकंडली, इफ द एनपीव्ही ऑफ द प्रोजेक्ट इज निगेटिव्ह, म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू प्रोजेक्टची निगेटिव्ह असेल, दॅट मीन्स दिस प्रोजेक्ट शुड बी रिजेक्टेड, इट विल नॉट बी प्रॉफिटेबल टू अस. सेकंडली, एनपीव्ही 0 म्हणजे जर नेट प्रेझेंट व्हॅल्यू 0 असेल, इट इज द सिच्युएशन ऑफ इनडिफरन्स टुवर्ड्स प्रोजेक्ट. म्हणजे वी कॅन से की प्रॉफिटेबल असेल नसेल. सो मोस्टली आपण इनडिफरंट असतो. वी कांट से हा प्रोजेक्ट वायबल आहे का नाही वायबल आहे. ओके, सो याच्या काही मेरिट्स आहेत. द मेथड हॅज द फॉलोइंग ॲडव्हान्टेज. पहिली गोष्ट, इट टेक्स इन टू अकाउंट कम्प्लीट इन्कम स्ट्रीम ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे अख्ख्या प्रोजेक्टमध्ये किती इन्कम मिळेल ह्याचा अंदाज मिळतो आपल्याला या प्रकारच्या मेथडमधून. ऑल्सो इट रेकॉग्नाइजेस द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. आपण बघितलं होतं मागच्या मेथडमध्ये, पे बॅक पिरियड मेथडमध्ये, इट वॉज नॉट रेकॉग्नाइजिंग द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. म्हणजे पैशाची असा विचार करा, काळाने बदलणारी व्हॅल्यू जी असते ना,
म्हणजे थोडक्यात आज 10 रुपये जे ते उद्याला महाग, म्हणजे उद्याला 10 रुपये पुरत नाहीत, किंवा असं पूर्वी म्हणायचे बघा, की पूर्वी 1 शेर तांदूळ आम्ही 4 आण्याला आणला, आता आणता येतो का रे 4 आण्याला? आता 4 आणे पण नाही, बरोबर ना? 4 आणे म्हणजे 25 पैसे. आता तसं नाहीच मुळे. तर त्याच्यामुळे पैशाची व्हॅल्यू ही काळाने कमी होत जाते, आणि त्यामुळे या प्रकारच्या मेथडमध्ये आपण ती कमी होणारी व्हॅल्यू पण लक्षात घेतली. ओके. ऑल्सो या मेथडमध्ये आपण we can estimate and compare combined NPV of 2 or more projects associated in packages of investment proposal. म्हणजे एकाच वेळी 1, 2, 3 असे एकत्र बांधले गेलेले जे प्रोजेक्ट असतात, म्हणजे छोटे छोटे प्रोजेक्ट जे एकत्र असतात, ते त्यांना कम्पेअर करू शकतो, त्यांची एनपीव्ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू एस्टिमेट करू शकतो. त्याच्यानंतर सिंपल आहे मेथड, आणि थोडक्यात थोडी मॅथमॅटिकल पण आहे, आणि इट इन्व्हॉल्व्स डिस्काउंटिंग ऑफ द कॅश फ्लोज ओनली. म्हणजे यात फक्त कॅश फ्लो डिस्काउंटिंगच इन्व्हॉल्व असतं. सो सिंपल पण आहे बघायला, सायंटिफिक पण आहे, अशा प्रकारचे मेरिट्स या मेथडचे असतात. वेर ॲज लिमिटेशन्स काय असतात बघूया. फॉलोइंग आर द मेजर लिमिटेशन्स. It is grossly affected by the different discount rates. Thus, in one situation, if a project is preferred on the account of positive NPV, it may be rejected. If the higher discount rate is taken, the NPV turns out to be negative. म्हणजे असा विचार करा, आपण डिस्काउंटिंग रेट म्हणजे इंटरेस्ट रेट बघितला, तो जर जास्त घेतला, जास्त कन्सिडर केला, तर आपोआपच एनपीव्ही निगेटिव्ह होऊ शकतं. म्हणजे मग कदाचित इन रियालिटी तो प्रोजेक्ट वायबल असेल, पण आपण डिस्काउंटिंग रेट जास्त घेतल्यामुळे एनपीव्ही निगेटिव्ह दिसते, आणि आपोआपच आपण तो प्रोजेक्ट रिजेक्ट करू. सेकंडली, हे एक ॲब्सोल्यूट मेजर आहे. दिस इज अन ॲब्सोल्यूट मेजर. It may therefore be not very meaningful to those entrepreneurs who want to consider the rate of return on their investment. म्हणजे या मेथडमध्ये असे एंटरप्रेन्युअर्स जे त्यांचे रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंटचे किती असतील, कसे असतील, हे ज्यांना जाणून घ्यायचंय, त्यांच्यासाठी मे बी ही मेथड उपयोगी ठरणार नाही, आणि खूपदा यासाठी कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल टूल्स वापरायला लागतात. सो मे बी ज्यांच्यासाठी ते कठीण असेल, इट वुड बी नॉट युजफुल फॉर देम. सो मी तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड सांगितली. ओके, पुन्हा एकदा रिवाइज करूया. नेट प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये आपल्याला 3 प्रकारच्या नवीन, 3 ते 4 म्हणजे काही नवीन गोष्टी ज्या बघायला मिळाल्या त्या अशा, की नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे प्रोजेक्टची ओव्हरऑल व्हॅल्यू, जो डिफरन्स असतो कॅशच्या इनफ्लोज आणि आउटफ्लोज मधला, त्यासाठी आपण कॅश फ्लो डिस्काउंटिंग वापरतो. फॉर्म्युला असतो नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू discounted present value minus initial investment I. Okay, so simply saying DPV, that is discounted in present value काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायला लागतो. कॅपिटल R1 म्हणजे पहिल्या वर्षाचा अॅन्युअल कॅश फ्लो अपॉन 1 प्लस स्मॉल r, दॅट इज डिस्काउंट रेट किंवा इंटरेस्ट रेट, प्लस R2 अपॉन 1 प्लस स्मॉल r ब्रॅकेट स्क्वेअर, plus R3 upon 1 plus R bracket square up to the N, that means N is the life of the project. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की NPV is equal to DPV minus minus I. ओके, आपण बघितलं की जर समजा NPV फॉर्म्युलातून काढल्यावर पॉझिटिव्ह निघाली, प्रोजेक्ट वायबल असतो. NPV निगेटिव्ह निघाली तर प्रोजेक्ट वायबल नाहीये, वी शुड नॉट take it into account and we should reject it. जर NPV 0 आहे, दॅट मीन्स वी आर इनडिफरंट टुवर्ड्स द प्रोजेक्ट. ओके, आणि या प्रकारे मेरिट्स आणि डिमेरिट्स किंवा लिमिटेशन्स प्रोजेक्टचे पण आपण बघितले. मला सांगा, आत्ता जे आपण बघितलं त्यात तुम्हाला काही शंका आहे कोणत्याही प्रकारची? नो मॅम. ओके, सो तुम्ही तुमच्यापैकी किती जणांनी MCQ काढलेत मला सांगा. हात वर करा ज्यांनी MCQ काढले. आणखी कोणी आहे? ओके, मला तिघांचे हात वर दिसतात. सो तुम्हाला असं वाटतं आपण लगेचच ह्याच्यानंतर MCQ सेशन सुरू करावं? यस मॅम. ओके, सगळ्यांना तसं चालणार आहे? हात खाली घेतलेत तरी चालेल. ओके,
सो मी आता हे जे आपण शिकलोय ते सेशन इथे थांबवतेय आणि त्याच्यानंतर आपण एमसीक्यूजचं सेशन सुरू करूया. तुम्हाला लक्षात आलंय आज आपण काय काय शिकलोय ते नक्की? येस मॅम. ओके. उद्यापासून आपण इंटरनल रेट ऑफ रिटर्न नावाची थर्ड मेथड बघायला सुरुवात करणार आहोत. यात थोडं जास्त मॅथमॅटिक्स होतं तर मी तुम्हाला पुढचं शिकवलं नाहीये. होपफुली तुम्हाला तसं चालणार आहे असं मी म्हणतेय. आपण एमसीक्यूजच्या सेशनकडे जाऊया, विच इज अ व्हेरी डिफरंट सेशन फ्रॉम दिस वन. पण तुम्ही आतापर्यंत जे जे बघितलं ते प्लीज नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला उद्याला इंटरनल रेट ऑफ रिटर्न आणि एनपीव्ही जे आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू याच्याबद्दलचे एमसीक्यू काढायचे आणि उद्याच्या एमसीक्यू सेशनला आपण हे एमसीक्यूचे सेशन पण बघणार आहोत. ओके. म्हणजे तुम्ही आज जसं परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मागच्या धड्यापर्यंत या आतापर्यंत शिकवलेल्या पोर्शन पर्यंत बघितलं होतं कालपर्यंतच्या या धड्याचा कॅपिटल बजेटिंग तसंच. ओके. आर यू देअर विथ मी? तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणते ते? जो आज पढ़ा उस पे ना मैम एमसीक्यू. येस करेक्ट. लास्ट पर्यंत करायचंय आणि प्लस आपण दुसरा धडा मला वाटतं उद्याला मोनोपॉलीचा घेऊ शकतो. बरोबर आहे ना? वी कॅन स्टार्ट विथ मोनोपॉली उद्यासाठी. आज आपण बेसिकली याविषयी म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन आणि आजचा जो धडा आपण कालपर्यंत शिकलो होतो त्याच्यावर घेणार आहोत. ओके. सो लेट्स जस्ट रिमूव्ह अवर सेल्फ फ्रॉम दिस लेक्चर आणि सेम लिंकला तुम्ही परत जॉईन करा. ओके. टिल देन आपण भेटूया परत. ओके. काळजी घ्या.